कल्याण क्रांतीनंतर रक्तपात झाला आणि त्याची दहशत लोकांच्या मनात इतकी रुजली की बसवण्णांचं नाव, शरणांचं नाव, वचनांचे उल्लेख करणं भीती वाटायला लागली लोकांना. मग वचनं कुठं मिळाली? शरण जर माझ्या घरी आले होते, कुठल्या तरी देवळीत माझ्या आजोबांनी पेरून ठेवलं, तिथं त्या देवळीची पूजा केली जायची. फळगू हळकट्टी नावाच्या एका व्रतस्थ योग्यानं संसारात त्यांनी प्रॉपर्टी वगैरे विकून ते सगळं शोधून काढलं. त्या देवळी त्यांनी असे फोडून काढल्या. देवाराच्या खाली पुरून ठेवलेली वचन संपदा होती, ते सगळं शोधून काढलं. मग नंतर त्याचा क्रम लावण्यात आला. तुकारामांच्या गाथा जेव्हा बुडल्या, तुकारामांच्या गाथा तरारून आल्या म्हणजे काय आल्या? लोकांच्या मौखिक परंपरेत जे जिवंत होते, ज्यांना ती अभंग पाठ होती, त्यांनी पुन्हा सांगितलं. कुठल्या तरी एका शाळेत अभ्यासकांना म्हणजे कॉपीरायटरने ते लिहून काढलं. वचनांचंही असंच झालं. लक्षदा तोंबर 1,96,000 रजिस्टर्ड कार्यकर्ते होते. सिद्धरामेश्वरांचं एक वचन आहे, 68,000 वचनांचा रचयिता आहे. सिद्धरामेश्वर स्वतः सांगतात की 68,000 वचनं गाऊन गाऊन मी थकलो देवा. आपण सोलापूरमधले असल्या कारणानं आपल्याला खास या गोष्टीची जाणीव होते. आपण अभ्यास केला पाहिजे त्याचा की बस सिद्धरामेश्वरांच्या आयुष्यामध्ये 68 खूप मोठा आकडा आहे. ती वचनं सांगतात 68,000 लिंग. त्यांनी ह्या परिसरामध्ये 68 लिंगांची त्यांना स्थापना केली. कबीरांचा दुआ आहे की 68 तीर्थ तुमच्या शरीरात आहेत. हा सगळा पैस लिंकिंग आहे यांचं. ते मला जगन्नाथनी सांगितलं होतं की श्रीमन्नीप काय भानगड, शब्र काय भानगड आहे. तो हे जर आपण समजून घेतलं तर ते किती तकलादू आणि हा सगळाच पैस परस्पर विरोधाभासाचा आहे, हिपोक्रसीचा आहे. आपण ह्या परिसरात राहतो, कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात राहतो. गोदावरी नदी औरंगाबादपासून ते वाया करून आंध्र प्रदेशमधून समुद्राला मिळते. खाली कावेरी. ह्या प्रदेशात झाले बसवण्णा 12व्या शतकात. अल्लम म्हणतो आपण त्यांना. बसवण्णाची किंवा शरणांची ईश्वराची कल्पना अल्लमाची. नंतर 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये शिशुनाळ शरीफ म्हणून हे संत होऊन गेले. ते अल्ला आणि अल्लम एकच आहे म्हणतात. मंदिरात जसं आपण देव नाही म्हणून सांगणारे सुफी संप्रदायातले लोक मशिदीमध्ये देव नाही म्हणून सांगतात. मंदिर में मस्जिद में बैठ के पीने दे मुझे मैं नहा वरना ऐसी जगह बता जहां खुदा ना हो. ही संकल्पना कशाला आली? चराचरात देव आहे. ते चराचरात असलेला जो कुणी देव आहे, जो निराकार आहे, निर्गुण आहे, बसवण्णांनी त्याला इष्टलिंगाच्या रूपात तुमच्या डाव्या हातात दिलं. जे आपण स्वामी लिंगायत लोक जे पूजा करून ठेवतात हे सांगतात की पहिल्यापासून नाही येते, ते 12व्या शतकापासून. इष्टलिंगाचा जनक, इष्टलिंगाची संकल्पना मांडलेली बसवण्णांनी. स्थावरलिंग पहिल्यापासूनच होता. म्हणजे मंदिरातलं जे देव आहे, आपली जी संस्कृती आहे, इंडस सिव्हिलायझेशन पासून, सिंधू संस्कृतीपासून, आज जगद्गुरू शंकराचार्यापासून आपण वाढत विकसित होतो. शैव परंपरा ह्या देशाचा गाभा आहे. कैलास कुठेतरी हिमालयात आहे आणि तिथे शिव आहे. त्याला बायका आहेत दोन, पार्वती आणि ती गंगा, डोक्यात असलेली गंगा. त्याला 2 मुलं आहेत. तो शिव, तो मंदिरातला शिवलिंग वगैरे. आणि जी वैदिक परंपरा सांगते खाली जे आहे ती स्त्री प्रकृती आणि वरचं जे पिंडी आहे ते पुरुष. प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनातून हा सगळा निसर्ग जन्मला. ते स्थावरलिंगातलं तो देव, तो स्थावरलिंग मंदिरातलं असलेला. आणि मंदिरातले पुजारी जे होते ते गावोगावी जात असताना आपला देव आपल्या सोबत घेऊन जायचे. ते कर्मठ होते. समजा माझ्या गावात आले तिथं पूजा कोण करणार, काय करणार? मग त्या मंदिरातलं, त्या ज्या मंदिराचे ते पुजारी असायचे त्याचं ते छोट्या आकारातलं तांब, पितळ किंवा जे काही दगडाचं असेल ते पिंडी घेऊन फिरायचे. पिंडी म्हणायला तुम्ही, ते घेऊन फिरायचे. ते चरलिंग होतं. स्थावरलिंग ते होतं. चरलिंग हे घेऊन फिरायचे. बसवण्णांनी दिलं ते काळं छोटंसं. आतलं जर जे आहे ते इष्टलिंगच आहे, पिंडीच आहे. ते आत असतं. त्याच्यावरती कंती वगैरे जे लेप करून ते काळं जे येतं ते इष्टलिंग आहे. ते इष्टलिंगाचं जनक बसवण्ण. इष्टलिंगाची संकल्पना बसवण्णांची. म्हणजे इष्टलिंग हे पूर्वीपासून हे वगैरे नाही. बसवण्णांनी कशामुळे दिलंय की शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, बहुजनांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आणि ह्याचा गोतावळा बसवण्णांचा असाच होता की बाबा आम्हाला मंदिरात येऊ देत नाही. बसवण्णा म्हटलं मंदिरात तू जाऊच नको. मग आपल्याला देव कसा? देव तुझ्या हातात घे. जगदगला मुगी लगला म्हणजे आकाशाच्या पलीकडं ज्याचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडं ज्याचे पाय आहेत, जो अगम्य आहे, अगोचर आहे, जो डोळ्याला दिसत नाही, असा जो कोणी ईश्वर आहे तो ईश्वर आपल्या डाव्या हातात येऊन समावून गेला. पहा, जगदगला मुगी लगला मिगे गेला निम्म गेला ब्रह्मांड दिन दत्तत्त निम्म श्रीमुकुटा पाताळा दिन दत्तत्त निम्म श्रीचरणा
अगोम्या अगोचर अप्रतिम लिंगवे यांना करस्थल के बंधू चुळूकाड, माझ्या डाव्या हाताच्या करस्थलामध्ये आपण समावून गेलात असा देव आहे. मग असा देव त्यांनी या इष्टलिंगाच्या रूपात दिला. आजही जर आपण कडवट जो कट्टर लिंगात आहे, हे इष्टलिंग पूजा 100 देवाला तो जाईल, पण आंघोळ केल्याशिवाय लिंगपूजा मांडणार त्यांना नीर हाकोळाला तोंडात मी लिंगपूजा केल्याशिवाय पाणी घालत नाहीये. कशामुळे आलं ते? त्याची जीवन पद्धती आहे. इष्टलिंगाच्या रूपात त्यांनी देव दिला. मंदिर म्हणजे मंदिर उळवर धनिक बांधती मंदिर म्हणून आपण एक त्याचा अनुवाद करतो की उळवर धनिक बांधती शिवमंदिर आहे. मी काय देवा गरीब आहे, मग मी काय करणार? मला मंदिराची गरज नाही. तुझी माझं शरीर हे मंदिर आहे. एकनाथ महाराजांचं अभंग आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो. काय आहे की सगळ्यांनीच संतांनी सांगितलं की देह हे देवालय आहे आणि आत्मा हा त्याचा ईश्वर आहे. देवींच्या हातात आहे ना कायम चित्रात आहे ना लिंग दाखवतात, तर तसं तरी ते लिंग पूजक होते का? तसं बसवणार स्थावर लिंग. त्यासाठी हातात लिंग घ्या. अहिल्यादेवींचा जो इतिहास आपण पाहिला ना, अहिल्यादेवीने घाटांचे डेव्हलपमेंट केले आणि ती एक प्रतिमा आहे. ह्या आसेतू हिमालयामध्ये शिवपूजा शिवपरंपरा आहेच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि ते अहिल्यादेवी तर कट्टर शिवभक्त होत्या, ते इष्टलिंगाच्या भक्त नव्हत्या. त्यांच्या गळ्यात असं पिंडी आहे आणि ते पूजा केली तसं आपल्याला नाही, मला तर माहित नाही. त्यांच्या हातात महादेव आहे. ती एकच बाजू आपल्याला आजपर्यंत प्रेझेंट होते की बाबा एक पिंडी ठेवून त्यांनी घाटं बांधली वगैरे. ती रणरागिणी आता उज्ज्वलनं लिहिलं की त्या रणरागिणी होत्या, योद्धा होत्या. त्याच्यामुळं त्या इष्टलिंगाचा त्या पिंडीचा आणि लिंगायतांच्या इष्टलिंगाचा मला वाटत नाही की काही संबंध आहे. शब्राचा असा सांगा, सोलापुरात शब्र आणि मणिप्र फरक काय? प्रमुख 2 महाराजांची नावं सांगून सांगा. काय तत्वज्ञानाला विरोध कुणी केला तर कल्याण क्रांतीपर्यंत आलो आपण. कल्याण क्रांती झाल्यानंतर हे कुणी व्यवस्थेतले जे लोक होते, मोरके होते, त्यांनी पुन्हा तीच जागा बळकवली शरणांचं नाव सांगून. म्हणजे बसवण्णांनी सांगितलं की जंगम श्रेष्ठ. बसवण्णातला जंगम जंगम नाही आहे, हा स्वामी चनवीर भद्रेश्वर मठ जंगम नाही आहे. बसवण्णांचा जंगम हा समाज आहे. अरिवे गुरु, बसवण्णांनी 3 मूल्य सांगितली. अरिवे गुरु, आचार्य लिंग, अनुभवावे जंगम. बसवण्णांच्या संकल्पनेत गुरु नाही आहे, आत्मप्रज्ञा सत्सत्वी. आपण जर एखादा निर्णय घ्यायचा आणि कन्फ्यूज आहे तर आपली आजी म्हणते तुझ्या मनाला विचार, लाज वाटली पाहिजे. मनाला लाज, हे मनाला लाजणं जो प्रकार आहे ना, ते हरिभू, ती सदसद विवेक बुद्धी. तुमच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून जे तुम्ही काय करता ते उन्नत उदात्त त्या गोष्टी हरिवेगू. हरिवू म्हणजे आत्मप्रज्ञा, सेल्फ सॉलिडोकी. हे हरिवू म्हणजे बसवण्णांचा गुरु कुणीही नाही आहे. समाज ज्याच्याकडून तुम्ही शिकता तो तुमचा गुरु असणं ठीक आहे. ठराविक समाजाचा आहे, तू ठराविक कुटुंबात जन्मला म्हणून तू गुरु असणं, ठराविक मठात बसला म्हणून तू गुरु असणं, हे बसवण्णांना आणि लिंगायत तत्त्वज्ञानाला मान्य नाही आहे. जे आहे ते तुम्ही प्रत्येक पावलावर आपल्याला विरोधाभास जाणवतो, हिपोक्रसी जाणवतो. मी नाव घेऊन सांगणार आहे ते नंतर असेल. कल्याण क्रांतीनंतर ज्या काही बसवण्णांची किंवा शरणांची मूल्य होती, अरिव होतं, गुरु होतं, जंगम होतं. मग हे स्वामी काय सांगितलं त्यावेळी? बसवण्णा गुरु श्रेष्ठ म्हणले की नाही? मी आहे. तो कोण आहे? मी आहे. बसवण्णांनी काय सांगितलं? जंगम सर्वात श्रेष्ठ आहे ना. बसवण्णांचा जंगम समाज आहे. स्थावर कळवून तू जंगम कळविला. जंगम म्हणजे विनाशी नाही आहे. जंगम हा चिरंतन राहणारी गोष्ट आहे. मग चिरंतन स्वामी चिरंतन राहत नाही आहे. मठ व्यवस्था चिरंतन राहते, महाराज चिरंतन राहत नाही. महाराज बदलत जातो, मठ व्यवस्था चिरंतन राहते. तसंच स्थावर विनाशी आहे, जंगम अविनाशी आहे. जंगम म्हणजे विचार आहे, जंगम म्हणजे समाज आहे, जंगम म्हणजे मूल्य आहे, जंगम म्हणजे ज्ञान आहे. मग तो जंगम अविनाशी असला पाहिजे. मग ह्यांनी काय केलं की बसवण्णा स्वतःला भक्त म्हणून घेतात. तुमचा भक्त नाही आहे. बसवण्णांनी काय सांगितलं की भक्त सर्वश्रेष्ठ आहे, मी भक्त आहे आणि जंगम श्रेष्ठ आहे. त्यानंतरच्या लोकांनी काय सांगितलं? शाण्या जंगमानी, शाण्या स्वामींनी, जी व्यवस्था आपण वीरशैव म्हणतो, त्या लोकांनी असं सांगितलं बसवण्णा भक्त म्हणते की नाही, तू भक्त, तू लिंगायत आहे म्हणून तू भक्त, मी जंगम, मी गुरु आहे तुझा. बसवण्णांनी सांगितलं भक्त कमी असतो, गुरु श्रेष्ठ असतो, मी तुमचा गुरु. ह्या लोकांनी शरणांचीच वचनं, शरणांच्याच नावानं त्यांचीच संकल्पना स्वतःच्या सोयीप्रमाणे रुजवली. षोडशदान हेही घेतात. यांनी दासोह म्हणजे दासोहाची संकल्पना म्हणजे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात तो जाधव गायकवाड जरी असला, मुल्ला जरी असला तरी त्याच्या घरातून भाकरी येते मठात.
आणि मठात जेवणाऱ्याला माहीत नसते की कुणाची भाकरी आहे आणि जेवणाऱ्याला माहीत नसते की कुठून आलेली भाकरी. ही दासवाची संकल्पना होती. आज कित्येक मठातले दासव बंद पडलेले आहेत. त्याहीपेक्षा ते सांगतात की 10 पोती तांदूळ दे. शेअरिंग हा विषय कमी पडला. जिथे जिथे शेअरिंग कमी पडला इथं यांचं मार्केटिंग केलं. यांच्या मंदिराची यांच्या मठाची गोपुरं गगनाला शिवायला लागले. कशामुळं? यांनी पण ते कॅरेक्टरिस्टिक सुरू केलं. रेड कार्ड काढलं. 5,000 एक कायम देणगीदार, 2,000 एक लोकल पूजा दाखली. तर 16व्या शतकामध्ये येडियूर सिद्धलिंगेश्वर म्हणून एक यती होते. ते विरक्त संप्रदायाचे होते. विरक्त येडियूर सिद्धलिंगेश्वरांनी बसवांनाच्या विचाराचा, कल्याण क्रांतीचा, या शरणांचा पुनरुद्धार केला. नव्याने त्यांनी मांडणी केली. बसवांनाच्या काळात जे जे काही होतं, बसवांनाच्या काळात रजिस्टर्ड 1,96,000 कार्यकर्ते होते. येडियूर सिद्धलिंगेश्वरांनी 700 कार्यकर्ते डेव्हलप केले. त्यांनी असं डेव्हलप केलं की बाबा शहर, पट्टण म्हणजे शहर, पट्टणಕ್ಕೆ 5 रात्री, हळ्ळीಗೆ 1 रात्री. म्हणजे शहर मोठं जर गाव असेल तर त्या गावात 5 रात्री तो माणूस मुक्काम करेल आणि खेडगाव असेल तर 1 रात्री मुक्काम करेल. मग काय करेल तो आदल्या दिवशी जो संध्याकाळी येईल त्या दिवशी रात्रभर तो गावात फिरेल, गावाचा कानोसा घेईल, गावातले काय काय प्रॉब्लेम आहेत त्याचा अभ्यास करेल. मग त्यावेळेचे प्रॉब्लेम्स काय होते? कुणीतरी कुणाची तरी बाई पळवलेली असणार, गावचं कुणी बलाढ्य माणूस आहे, बाहुबली पाटील असेल, तो कुणी असेल, कोणाची तरी प्रॉपर्टी हडप केली असणार, शेतीवर कब्जा केली, असेच तंटे असायचे. ते बांध मारलेला असणार. तो स्वामी जो कुणी आहे, तो स्वामी म्हणजे स्वामीच नसायचा. तो ज्या प्रामुख्यानं सुतार आणि लोहार ह्या कुटुंबातले लोक प्रचंड होते. काही लोक आपल्या गावागावाचे काही नूर यायचे, ते स्वामीच नव्हते. ते यांनी सांगितलं की काही ऐनोरू ही शब्द रूढ झाला. ऐनोरू म्हणजे स्वामी नाही. ऐनोरू म्हणजे ते कायकाला कमिटेड असलेला जो कुणी माणूस आहे, तो पूर्ण वेळ ते धर्म कार्य करणारे कार्यकर्ते होते. त्याच्या अपेक्षाही काही नव्हत्या. गावात कुणी ज्यांच्याकडे धुरता येते एक भाकरी आणि ताक, तू सांगायचं माझ्या जेवणाची व्यवस्था झाली आहे, त्या काळ्या घराचा जो वाडा आहे तिथं माझं जेवण आहे आज. तो तेवढ्याच त्याच्या अपेक्षा होत्या. त्याचं पूर्ण वेळ ते कामच असं होतं. गावातले तंटे शोधून घ्यायचा. समजा चन्नवीरच्या प्रॉपर जबाबदारी फिक्स करायची, तो रिस्पॉन्सिबिलिटी चन्नवीर. मग चन्नवीरच्या घरासमोर ते खेळाचे चप्पल घेऊन थांबायचं. ते आत्मक्लेश आंदोलन आता सुद्धा सिद्धेश्वर मंदिरात थांबतो. आत्मक्लेश आंदोलनाची सुरुवात अशी झाली. वीरभद्राचं नाही येते ते सांगायचं. आत्मक्लेश आंदोलन करायचं. तो चन्नवीरच्या घरासमोर खेळाच्या चपलावर थांबायचं आणि गावात चन्नवीरबद्दल म्हणजे मी नाव सांगायला की त्याच्याबद्दल गुपित चर्चा असायची ना. त्याच्या दहशतीमुळे कोण बोलत नव्हतं. हा त्रयस म्हणून ज्याचं काय काही असायचं नसायचा, हा धाडस करायचा, त्याच्याबद्दल सांगायचं. मग त्याच्या घरासमोर थांबलं म्हणजे रिस्पॉन्स त्याच्याकडे गाव जमा व्हायचं. हा लाजायचा. स्वामी मेलं तर किती मोठ्या पापात जाईल ना. मग याला काय बाबा त्याची गरजा सांगायचा. नाही हे तुझ्याबद्दल असं आहे, तू त्या जमीन त्याची वापस कर, अशा गोष्टी करू नको. तू गावातल्या सगळ्यांना आई बहीण वगैरे मान, तू अशा गोष्टी. मग त्याच्यातून तो कन्फ्युज व्हायचा, तो माघार घ्यायचा. मग हा त्याच्यावरून उतरायचा, तो सोहळा वगैरे व्हायचा, त्याला कुणीतरी पाणी पाजायचं, त्याला कुणीतरी जीव घालायचं. मग तो दुसऱ्या दिवशी कित्येक स्वामी तसे मेलेले आहेत. मग त्याच्या कानोकानी चर्चा गेलेल्या आहेत. म्हणजे स्वामीला त्रास दिलं, स्वामीची पोरगी केली तरी बर्बाद होते, तशी कथा आहे. जन्माची पोरगी जरी कुणी पळवली तरी तो बर्बादच होतो म्हणे. कशामुळे जन्मले? हे ती लोकांनी धर्माच्या नावानं जर सांगितलं आंघोळ केल्याशिवाय खाऊ नको, धर्म बुडते, तर लोक लवकर ऐकतात. त्याच्यामुळे त्या 3 प्रकारचे कायक आहेत. ते त्यज्ञी कायका, मुळावी कायका आणि उपोषण, 3 गोष्टी. ते 16व्या शतकापासून विरक्त संप्रदायाचा जन्म झाला. विरक्त संप्रदाय हे म-नि-प्र लिहितात. म्हणजे म-नि-प्र म्हणजे काय? श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी लिहितात. ते फुल फॉर्म त्याचा. जसं आपण माझ्या पुस्तकात तो स्वतंत्र चॅप्टर आहे. याबाबत मी गौडव महाराजांशी बोललो, सगळ्यांशी बोललो, वाना महाराजांशी बोललो, सगळ्यात झालं. पण काय काय सांगितलं ते तपशील ह्याच्यात नाही. श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी. निरंजन म्हणजे ते आपले गोरक्षनाथ निरंजन स्वरूपी होते. ते व्योमकाया असं वज्रदेही वगैरे झाले. आणि गोरक्षनाथ जेव्हा वज्रदेही झाले, त्यांना अहमची बाधा झाली, त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अल्लम प्रभुदेव येतात. अल्लम प्रभुदेव आपल्यासाठी अशी हस्ती आहेत जे सिद्धरामेश्वरांचे गुरु होते. सोलापूरच्या इतिहासात असं मिळत नाही. सोलापूरच्या इतिहासात जे अल्लम प्रभू आहेत ते वेडे आहेत. वेड्या अल्लमाचा सिद्धरामेश्वरांनी उद्धार केला. वाईस वर्षा आहेत. अल्लम प्रभू आले. ह्या सिद्धरामेश्वर नावाचा एक योगी जो मठ मंदिरं वगैरे बांधण्यात धन्यता मानतो, देवाशी थेट बोलणारा आहे हा सिद्धरामेश्वर.
आणि अशा सिद्धरामेश्वरांच्या आयुष्यात अलप्रभू येतात. ते सांगतात काय करायला तू, देव तुझ्यात आहे आणि कशाला मंदिरं बांधतो. ती सगळी वचन आहे, त्याच्यात काही विषय नाही. ते सांगतो की मी देवाशी बोलतो, बरोबर आहे ना. अरे तुझ्या शरीरात आहे ना देव, पुन्हा किती मंदिर आहेत का, 68 मंदिरं वगैरे लिंगाची स्थापना झाली होती त्यावेळी, किती करायला तू. मग ते त्याच्या डोक्यातून काढतात आणि त्याला घेऊन बसव कल्याणला जातात. मग बसव कल्याणमध्ये सिद्धरामेश्वरांची बसवांची भेट होते. मग पहिला टप्पा ते श्रीशैलला गेले होते. आपल्याकडे श्रीशैलला गेल्याचं पण फक्त त्या कमरी कोळात गेले आणि उडी मारली एवढंच सांगतात. श्रीशैलमच्या जवळ म्हणजे बंगळुरू सिद्धगंगा जे आहे ते तुमकुरूचे 113-17 वर्ष जगलेले महास्वामी होते. तिथं डोंगर आहे, त्या डोंगराचं नावच सिद्धर बेट आहे, सिद्धेश्वरांचा डोंगर म्हणून आहे. त्या डोंगरावर सिद्धरामेश्वरांनी तपश्चर्या केली. त्या डोंगरावर सिद्धरामेश्वरांचं इष्टलिंग गळून पडलं होतं. जिथं पडलं तिथं पाणी आलं बाहेर, अशी आख्यायिका तिथं सांगतात. माझ्याकडे ते पूर्वंताचे वडब आहेत, व्हिडिओज आहेत. सिद्धरामेश्वरांचा जन्म कसा झाला, सिद्धरामेश्वर काय आहेत, सिद्धरामेश्वर भूरकैलास सोलापूरला केलं म्हणजे काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी सिद्धरामेश्वरांच्या चरित्रातल्या. सिद्धरामेश्वरांच्या चरित्रामध्ये कल्याण पर्व, बसवांना आणि इतर शरण जर समजून घ्यायचं असेल तर सिद्धरामेश्वर आपल्याला आधी समजायला पाहिजे. अशा सिद्धरामेश्वरांचे गुरु अल्लमप्रभुदेव ते निरंजन मूर्ती होते. निरंजन मूर्ती म्हणजे काय, ज्याची सावलीही पडत नाही, ज्याला आपण स्पर्श केला तरी त्याला लागत नाही, तो ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, काचाप्रमाणे पाण्याप्रमाणे आहे. तो चालला तर त्याचे पायाच्या ठसे उमटत नाहीत, असं निरंजन मूर्ती. हे विरक्त जे लोक आहेत, सोलापूरमध्ये विरक्त कोण आहेत, किरीटेश्वर मठ विरक्त स्वामी आहेत. दुधनीला खूप मोठं संस्थान आहे, पुरुषार्थलिंगेश्वर संस्थान. ते शरण मठ विरक्त मठ आहे. वागदरीला एक स्वतंत्र मठ आहे, अक्कलकोटच्या वागदरी रोडला शरण मठ आहे, ते त्यांचा इतिहास आहे. आणि नंदगावला एक खूप मोठं मठ आहे, नंदगाव विरक्त. नागणसूरला जे पुरणपोळीचे जेवण देणारं मठ आहे ते विरक्त मठ आहे. आणि पंचाचार्य मठ सोलापूरमध्ये किती आहेत, भटकी मठ, हे पंचाचार्यांचं मठ. तर निरंजन मूर्ती असलेला जो कुणी आहे तो विरक्त असतो. विरक्त स्वामी मन प्रणव स्वरूपी. प्रणव म्हणजे काय, प्रणव ओंकार, ओम. ह्याला जिभेची गरज नाही आहे, ओठांची गरज नाही, तो डायरेक्ट हृदयातून निघते. म्हणजे प्रणव तो त्याचा अवतार आहे. म्हणजे ह्याला काही लागत नाही आहे, ह्याला भक्त नाही आहेत, ह्याला प्रॉपर्टी नाही आहे, ह्याला शिष्य नाही आहेत, ह्याला मठ नको आहे, ह्याच्या बँकेत अकाउंट नको आहे, ह्याला कुणीतरी आंबली दिलं तरी हा निरंजन मूर्ती. आज काय झालंय आपल्याला हा विषय नाही आहे. हे जे सांगतात ना, आपण त्या अवस्थेत गेलेले आहेत. हे अल्लमप्रभूंचे अवतार म्हणून सांगतात. आम्ही अल्लमप्रभूंचे अंश येते, जो निरंजन मूर्ती ते गया म्हणजे गोरखनाथांचा विषय झाला ना, गोरखनाथांना अहमची बाधा झाली, वज्रदेही झाले होते. ते त्यांच्या आयुष्यात अल्लमप्रभू येतात आणि गोग्गयांच्या अंगावर तलवारीचा वार होत नाही, टणक होते आणि अल्लमप्रभू आरपार होतात. म्हणजे जी व्याख्या सिद्धरामेश्वरांनी केली आहे, वचन आहे आपल्याकडं, तर ते ज्याची सावली पडत नाही, ज्याच्या पायाचे ठसे उमटत नाहीत, असा माणूस निरंजन असतो. तो प्रणवाकारी असतो. तो प्रणवाकारी असतो, तो निरंजन मूर्ती. शब्र हे षटस्थल ब्रह्म. लिंगायत तत्वज्ञानामध्ये 5 मूल्य आहेत. अष्टावरण जे आवरण आहेत शरीराच्या बाहेर आणि निसर्गाला, अष्टावरण, पंचाचार्य आणि षटस्थल, 6 अवस्था आहेत. हा 6 अवस्था पार करून ऐक्यस्थळी गेलेला माणूस जो कुणी आहे तो षटस्थल ब्रह्म. ते षटस्थळ आहेत, ते भक्तस्थळ, शरणांचं भक्तस्थळ, प्रसादी स्थळ, ऐक्यस्थळ, हे शेवटचं स्थळ. तिथे गेलं की साक्षात ईश्वर झाला. हे स्वतःला ईश्वर म्हणून घेणारी संकल्पना आहे. हे 6 अवस्था पार करून डायरेक्ट ब्रह्माशी लीन झालेला, षटस्थल ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला जो कुणी आहे तो षटस्थल ब्रह्म. आपल्याला माहिती आहे हे खोट आहे. 108 तर ज्ञानेश्वरांनी षड ऐश्वर्य सांगितले. 6 प्रकारचे ऐश्वर्य. ते स्त्री आहे, प्रत्येक स्त्री आहे ऐश्वर्य. म्हणजे षडैश्वर्यवाला कोण असतो, त्याच्याकडे संपत्ती असते, ज्याच्याकडे सोनं असतं, ज्याच्याकडे प्रॉपर्टी असते, ज्याच्याकडे स्वतःची स्त्री असते, बायको, हे ऐश्वर्य आहे. बायको गृहस्थी, बायको असणं, मुलं असणं, हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. हे षडैश्वर्य सांगितलं. तर ह्यांनी काय सांगितलं, 108 वेळा स्त्री लावलंय. स्त्री 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 108 म्हणजे 108 वेळा स्त्री लिहायचं नाही, हे 108 स्त्री झाले. मग 108 ऐश्वर्य संपन्न जो कोणी माणूस आहे, म्हणजे याला दोषच नसले पाहिजे याच्या आयुष्यामध्ये.
असा माणूस जो तो ब्रह्मांड त्रिकांड ब्रह्मांड नायक ते अनंत श्री कोटी ह्या कशा आल्या की बाबा मी किती शाणा आहे, मी लई भारी आहे म्हणून सांगण्याची जी विशेषण आहे ते, तर हा दंभ आहे, हा तोरा आहे. नंतर देवत्वाला गेले होते, नंतर कुणीही महावीरानंतर कुणीही देवत्वाला गेलेले नाही आहेत म्हणून हे 1008 लिहित नाही, कुणीही लिहायचे धाडस करणार नाही. त्यांच्याकडे हिशोब आहे तो, म्हणजे जसं फॉर्म्युला आपण सांगतो आपल्या पुस्तकात आहे ते फॉर्म्युला, ते फॉर्म्युला आहे तसं यांनी म्हणजे जे जे यांना भावलं त्यांनी हे अडॉप्ट केलं. ही व्यवस्था वीरशैव व्यवस्था. त्या वीरशैव असं लिहितात म्हणून हे सांगितले की आम्ही बसवण्णांचे अन्वयी आहेत म्हणून आम्ही विरक्त आहोत, आम्ही निरंजन मूर्ती आहोत, श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी. ते प्रणव म्हणजे साधं नमशिवाय लिहिलंय की नमशिवाय, आणि प्रणवाकार ते प्रणव नमशिवाय म्हणजे ओम नमशिवाय. ह्या सगळ्या गोष्टी एक धाब्यावर कसं रस्ता एकच असतो, ज्याला वांग पाहिजे त्यानं बैंगन भरता म्हणून देतं, दुसरी कुठली भाजी असेल तर ते तडका देऊन देतं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सुरुवातीला जे म्हटलं की ब्राह्मणापेक्षा ही श्रेष्ठ आहोत आम्ही म्हणून जी सांगते ती वीरशैव व्यवस्था. आपले महाराज वीरशैव आहेत, आपले महाराज एससीच्या मतदारसंघातून निवडून आलेले. व्यवस्थेमध्ये हे शूद्रच आहेत. आज ही कर्मठ जो अस्सल जो वेदमूर्तीचे जर राहिला, जे कुणीही स्वामी जर मी माझं पोरग जरी लिहिलं दादाच्या मुलाच्या लग्नात जर मी येणार असेल, वेदमूर्ती चंद्रवीर बद्रीश्वर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्याला वेदाचा अभ्यास काय केला यांनी? काहीच केलं नाही. रुद्राचे 4 मंत्र येतात त्याला, चमे चमे पहिला अक्षरातले ह्याचे, म्हणून वेदमूर्ती कसं काय झाला? म्हणून हे सांगतात की वेदांचा उत्तर भारतातले जे ब्राह्मण पंडित आहेत ते नावच द्विवेदी चतुर्वेदी त्रिवेदी ते त्या वेदांचा अभ्यास आहे ना त्यांचा. तुमच्याकडे ते काहीच नाही आहे, तुम्ही वेदमूर्ती म्हणून घेता. इतरांपेक्षा म्हणजे ती ब्राह्मणापेक्षाही आम्ही श्रेष्ठ आहोत. कसं ब्राह्मण जानवा घालतो आम्ही लिंग घालतो म्हणजे आम्ही लिंगी ब्राह्मण. ती संकल्पना जन्मली सोलापूरमध्ये. वारदप्पांच्या पुण्याईनं ती संकल्पना वाढली रुजली. परळीच्या वैजनाथ मंदिरामध्ये काही स्वामी लोकांना त्यांनी दर्शनाला आत सोडलं. हा खटला खूप गाजलेला खटला. आणि सांगितले अरे आणि आम्ही स्वामी आहेत, आम्ही लिंगायतांचे खूप मोठे गुरु आहेत. ते म्हटलं असताल तुम्ही शूद्र आहात, आत यायचं नाही. तुम्ही परळीच्या वैजनाथचे जे पूजारी आहेत ते ब्राह्मण आहेत. आणि नाही म्हणे आम्ही ते तुम्ही लिंगायतासाठी इथं तुम्ही शूद्रच आहात. त्यावेळी वारद आप्पाचे होते, ते प्रचंड खूप मोठे गृहस्थ होते, त्यांच्याकडे कायदे पंडितांचा ताफा होता. ते सगळे स्वामी येऊन पुण्यश्लोक आप्पासाहेब वारदांची भेट घेतात, सांगतात की असं असं काय करावं, आपल्याला त्या मंदिरात जायला पाहिजे आणि ब्राह्मणांची मुजोरी खूप वाढली, आपण काय कमी आहे का? मग निजामाच्या हायकोर्टामध्ये खटला दाखल करतात, आम्ही ही लिंगायतांचे गुरु आहोत, ब्राह्मण नाही तर मी ठीक आहे ना, ब्राह्मणापेक्षा कमी नाही, किंबहुना आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत. ब्राह्मण आडवं जानवं घालतो त्याला लिंग नसतं, आम्ही उभा जानवं घालतो त्याला लिंग असतं, आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत. म्हणून हा खटला ते निजामाच्या हायकोर्टात जिंकतात आणि पुन्हा टेबा विरोध बाहेर येतात, आम्ही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. हे फक्त हा खेळ जे आहे एकमेकांच्या पेक्षाही तोरा मिरवण्याचा, दंभ मिरवण्याचा, एकमेकांचे आम्ही श्रेष्ठ आहोत सांगण्याचा हा सगळा धंदा आहे. त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आजही शूद्र होते. लिंगायतामध्ये हे काही विषय नव्हता, तुम्ही रुजवले. स्वामीला दक्षिणा दिल्यानं भलं होतं हे कुणी सांगितलं? एकटा होता ना ब्राह्मण, त्याला जगवून काही प्रॉब्लेम नव्हता. हे प्रत्येक पातळीवर यांनी सांगितलं की सत्यनारायणाची कथा होती, यांनी वरदशंकर जन्माला घातला. कथा सेमच आहे. तिथं पूजा विष्णूची केली जाते, तिथं शंकराची पूजा केली. तिथेही प्रसादाचे 3 भाग आहेत, तिथेही प्रसादाचे 3 भाग आहेत. तिथेही दक्षिणा द्यायचं, इथेही दक्षिणा द्यायचं. फक्त तिथं दक्षिणा त्या ब्राह्मण पंडिताला द्यायचं, इथं स्वामीला द्यायचं. कथा पहिल्यांदा कुणी केली तीच कथा आहे. ज्याला चांगली बायको पाहिजे, नवरा पाहिजे, त्या मुलीनं पूजा करावं. पार्वती पूजा करते आणि तिला महादेव नवरा मिळतो. काय संपत्ती पाहिजे, मुलगा पाहिजे, ते एका राजा पूजा करतो. पहिल्यांदा विष्णू पूजा करतो, विष्णूला देव प्रसन्न होत नाहीये. विष्णू मग डोकं काढून त्या पिंडीवर ठेवतो नारायण. तुम्ही नारायणाची पूजा करता, ह्याने नारायणाला पूजेला बसवलं. मग महादेव प्रसन्न होतात, त्यांनी त्याला सुदर्शन देतात, सुदर्शन चक्र देतात. त्याच्यातून सगळा धंदा असा आहे. एक पॅटर्न दिव्य मराठीने राबवलं, नंतर पुण्यनगरीने राबवायचं, पुण्यनगरीने राबवलं, वेगळ्या व्यापारनं सकाळनं राबवायचं. हे जे वीरशैव परंपरा आणि वैदिक परंपरा यांच्या दोन्हीमध्ये काय क्रायसिस आहेत का? म्हणजे काय
आहेतच नाही, नाकार तेच सांगत. तर लिंगायत स्वतंत्र धर्म कालही नव्हता, होता, आजही आहे, भविष्यातही राहील. सांगण्याची का गरज पडली आम्हाला? आम्हाला सांगा म्हणजे जैन जसं जैन हिंदू आहेत का? नाही, जैन जैनच आहेत, सिखच आहेत. तसं लिंगायत लिंगायतच आहेत, लिंगायतच असू द्या आपण त्यांना, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही का हिंदू म्हणून एक व्हा, हिंदू म्हणून एक व्हायचं काय कारण? आम्ही लिंगायतच असलं पाहिजे. नाही नाही हिंदू मग लिंगायत काय? लिंगायत प्रत्येक टप्प्यावर वेगळं. आमची पूजा पद्धती वेगळी, आम्ही मेल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं, आमचे कुलाचार वेगळे, सगळ्याच गोष्टी आमच्या वेगळ्या. जे कुलाचार म्हटलं मी, संस्कार लिंगायतांचा, ते अवधूत वीरशैवांचाही ओम टू टोम सुरू होतो, गर्भापासून गाभाऱ्यापर्यंत ते संस्कार सुरू होतो. माझी बायको प्रेग्नंट आहे, त्या प्रेग्नंट तिच्या पोटाला मी लिंग बांधतो. तो स्वामीच बांधावा असं नाही आहे. आज सोलापूरमध्ये अभिमान आहे. मागच्या संक्रांतीच्या वेळी आपल्याकडे एक आर्टिकल छापलं, त्या मुलाचं नाव मल्लिकार्जुन मुलगे, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, रोळी कांचनला काम करतो, सोलापूरमध्ये काम करतो. तो लिंगायत आहे, गौडरू आहे. तो आज दीक्षा देतो, तो आज वास्तुशांती सांगतो. दीक्षा देणं म्हणजे धर्माचार्य धर्मगुरू असला पाहिजे ना. मल्लिकार्जुन मुलगे दीक्षा देतो आणि लोक दीक्षा घेतात, हे लिंगायतीचं. माझी बायको प्रेग्नंट आहे, तिच्या पोटाला तो कुणी ज्याला तो 4 वचनं म्हणत लिंग बांधतो, त्याला माहीत नाही आहे आतलं हे बाळ मुलगा आहे का मुलगी आहे. आमच्याकडे लिंग समानता आहे, ती जे जन्मलं ते जन्मलं. त्याच्यानंतर ते जे पोटाला बांधलेलं लिंग आहे पाळण्याला, ते त्या बाळाच्या गळ्यात येतं. नंतर बदलेल ते, ही गोष्ट वेगळी. ते लिंग तिथून संस्कार सुरू झाला. आता मेला, चन्नवीर मेल्यानंतर त्याच्या गळ्यातलं जे लिंग ते पाहिजे, त्याच्या गळ्यातलं ते लिंग काढलं जातं, त्याच्या हातात ठेवतात, त्या मड्याच्या ठेवतात. त्याला असं मांडी गिंडी घालून ती देवळी केलेली असते, माड, त्या देवळीमध्ये त्याला पोस्ट करतात. त्याच्या हातात ते इष्टलिंग पूजा अवस्थेमध्ये त्याला ठेवतात. ही अवस्था सर्वोच्च अवस्था. तिथं जर करत असेल तर इष्टलिंग पूजा अवस्था आहे. मेल्यानंतरही असंच पाहिजे. मेल्यानंतरही ओम टू टोम हा प्रवास आहे, त्याच्या उपर बाकी काही नाही. पुन्हा इथं आलं वैदिक संप्रदाय. वैदिक संप्रदायात ते जाळतात, दाहिनी घालतात. आम्ही ते करत नाही. आम्ही जन्माला आम्ही बैलाची उपासना करतो, जे शैव संप्रदाय लिंगायचा. आम्हाला गाय पवित्र नाही, वैदिकांना गाय पवित्र आहे. वैदिक अग्नीचे उपासक आहेत, आम्ही भूमीचे उपासक आहोत. वैदिक हे 5 हे पाळतात सुतके, लिंगायत पाळत नाही. असे जवळपास 26-27 फरक आहेत, जे बेसिक फरक असतात. आज सकाळच्या कार्यालयात विशेष लिंगायत बाळासाहेब पत्रकार आणि पवार साहेबांच्या पुस्तकामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मी ते तुमचा औपचारिक होऊ दे. सगळं दादाला एक पुस्तक देतोय, रेव्हेन्यू प्लॅन सांगतो काय. त्यांनी आले वीरशैव लिंगायत, बसवेश्वर आणि सोलापूरची वारसा या संदर्भात मार्गदर्शन केलं, त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. जेवणच करू दे की जेवण करू. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ.